असा नव्हतो मग जसा होतास तसा वाग ना चांगला. कोणी अडवलंय? तुम्हा नवरा बायकोंच्या या वागण्यामुळे तुम्ही तुमच्या मोनिकाची स्वतःच्या मुलीच्या आयुष्याची माती करताय. हे कळत नाहीये का तुम्हाला? तू पप्पांनी दिलेली ऑफर स्वीकारलीस, खरंच खूप बरं वाटलं रे. तुझ्या पप्पांच्या शिफारसीने मी जॉब करायला तयार झालो याचा अर्थ असा नाही की मला माझ्या बाबांचं तत्वज्ञान मान्य नाही. तुझ्या बाबांचं तू ऐकू नको असं मी कधीच म्हटलेलं नाहीये. प्लीज मला हा जॉब करू दे ना गं. एकदा सांगितलं ना नाही म्हणून. नाही म्हटलं म्हणजे नाही. आम्हाला तुला भेटायचं आहे. आउट ऑफ टाऊन जातोय. आंटी मी परत आल्यानंतर अवश्य भेटू. आम्ही जे सांगतोय ना ते जर तू करत राहिलीस तर तुझ्यात नक्कीच सुधारणा होईल बघ. काकू तुम्ही माझ्यासाठी किती त्रास करून घेता. मला असं वाटतंय की मोनिकाची मनस्थिती अजूनही खूपच वाईट आहे. प्रत्येक स्त्रीला आई व्हावं असं वाटत असतं. आणि मी आई झाले तर मोनिकाकडे दुर्लक्ष होईल. आई न होण्याचा निर्णय घेतला. तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? हो, आमची ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये ओळख झाली आहे या अगोदर. कशी आहेस? आज तू माझ्याशी पहिल्यांदा बोललास. तू बस, मी ड्रिंक आणते. मोनिका, हां काय काय म्हणालीस तू? ड्रिंक आणते? असं म्हणाले मी. सॉरी, ॲक्च्युली मला असं बोलायचं नव्हतं. काय ना, माझ्या घरी जे कोणी माझे मित्र यायचे त्यांना मी पहिला हाच प्रश्न विचारायचे. सॉरी, सवयीमुळे चुकून बोलले. मला असं म्हणायचं होतं की तू पाणी घेणार आहेस का? नाही, इट्स ओके. तू एकटीच आहेस घरात? नाही, काकू आहेत ना. ती शेजारची अनघा आहे ना, तिच्या घरी गेल्यात. येतील एवढ्यात. तू बस, मी पाणी घेऊन येते. आई पण कमाल करते. तिला घेऊन जायचं ना सोबत. एकटीला काय घरात ठेवलं? हे काय एकटाच बडबडतोयस? थँक्स. तू चहा घेणार? तुला येतो चहा करता? येत नाही, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. ड्रिंक तरी आधी कुठे बनवता येत होतं. पण नंतर आलंच ना. नाही, इट्स ओके, असू दे. का? मी वाईट मुलगी आहे म्हणून माझ्या हातचं तू काहीच घेणार नाहीयेस? नाही नाही, अरे रिअली असं काहीच नाही. मग आणू? नको, आत्ता नको. आईला येऊ दे, मग तिला विचारून कर तू. आज चहा घेईन, पण तुझ्याच हातचा. खरंच? नक्की. फ्रेंड्स? हं? फ्रेंडशिप करण्यासाठी फ्लावर्स लागतात ना? असं काही कंपल्सरी नाहीये. एक सेकंड. फ्लावर्स तर खोटे आहेत, पण फ्रेंडशिप खरी. थँक्स. पण मी तुला काय देऊ? चहा? चहा देणार आहेस ना? हो. मी फ्रेश होऊन आलो.
हॅलो. हॅलो, कोण वर्षात आहे का? हां बोलतीये. तुम्ही कोण? मी ना मुंबईहून बोलते, अनघाची आई. हां 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 बोला. कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात? मजेत. राहुल आताच निघालाय. हो का? नाही म्हणजे आम्ही दोघी जरा बेचैनच होतो. हो, तुम्ही राहुलला तातडीनं फोन करून बोलवून घेतलं, त्यामुळे जरा काळजीत होतो आम्ही. म्हटलं प्रत्यक्ष फोनवर बोलूनच पाहूयात. हां मी बोलले राहुलशी सविस्तर. तो म्हणाला त्यांनी मुदत मागून घेतली माझ्याकडनं. मुदत? हो, 3 लाख रुपये जमा करायला वेळ लागतो नाही. 3 लाख? ज्योती सांग ना ग, काय झालं? काय म्हणाली मम्मा आणि कुणाल? मोनिका, खरं तर काय खोटं आणि काय खरं हेच मला कळत नाहीये. म्हणजे असं सांगितलं तरी काय त्या दोघांनी? मोनिका, प्रत्येक स्त्रीला आई व्हावं असं वाटत असतं, आणि मी आई झाले तर मोनिकाकडे दुर्लक्ष होईल, म्हणून मी आई न होण्याचा निर्णय घेतला. अगं, ती वाईट असू शकते का गं? नाही, हे सगळं खोटं आहे. अगं खोटं बोलताय ते दोघं. हो हो मोनिका, अगं ज्योती, तुझा माझ्यावर विश्वास आहे का त्या दोघांवरती? ऑफकोर्स तुझ्यावर मोनिका. ज्योती, मोनिका, ज्योती. हो अगं. ये दादा. कशी आहेस? मस्त.
आता काय तर म्हणे कुणाल. मग प्रिया, कुठपर्यंत आलंय तुझं आणि कुणालचं? पप्पा अजून काही ठरलेलं नाही आमचं. अरे हा कुणाल तुला स्वीटहार्ट म्हणतो आणि तू म्हणतेस काहीच ठरलं नाही. कुणालने मला प्रपोज केलं हे खरं आहे, पण मी त्याला अजून हो म्हटलेलं नाहीये. आणि हो देखील म्हणायचं नाहीये जोपर्यंत कुणाल आम्हाला भेटत नाही तोपर्यंत, कळलं? हो. शिक्षण पूर्ण झालं नाहीत आणि प्रेम करतायत. माधुरी मूर्खपणा करून बसली आहे, तसं तुला करायचं नाही, कळलं? हो. हो काय हो? पप्पा मी काय मूर्खपणा केला? मूर्खपणाने येतं काय? याला जॉबही तुझ्या पप्पाने मिळवून द्यायचा. जॉब मिळवण्याची कुवत नाही स्वतः. हा कसला मुलगा? प्लीज मला वाद घालायचा नाही. पप्पा अभिच्या जॉबचं काय झालं? नाही म्हणजे तुम्ही त्याला जॉब मिळवून देणार आहात की नुसतंच? हे बघ, माझं बोलणं झालंय. मी बोललोय या पत्त्यावर अविनाशला जाऊन भेटायला सांग. पेडणेकर साहेबांना जॉब कन्फर्म होईल. हो, आणि नोकरी टिकवा असाही निरोप सांग आमचा. आणि जॉब मिळाला तर लगेच आम्ही तुमचं लग्न लावून देऊ असं नको समजूस. अविनाशचा काय भरोसा? आला कंटाळा देईल सोडून जॉब. जे मुली बरोबर जावयालाही पोसा. थँक्यू पप्पा. प्रिया, पाहिलंच ना काय? निवड चुकली की आई वडिलांच्या डोक्याला कसा ताप होत होते. कुणाल आम्हाला येऊन भेटल्याशिवाय तू कुठलंही पाऊल उचलणार नाहीयेस, कळलं? हो. काय लिहिलंय या मुलीच्या नशिबात? नाही, बाबांनी हिची जबाबदारी स्वीकारली म्हणजे बाबा हिच्या आयुष्याची घडी नक्कीच बसवतील. मोनिका नक्की सुधारेल. हॅलो, मिस ज्योती आहेत का? कोण बोलतंय? मी कुणाल. कुणाल? हो. बोला, मी ज्योतिष बोलते. हाय. ज्योती, कशी आहेस तू? फोन कशासाठी केलाय? अगं, मोनिका तुमच्याच घरी आहे ना? हो, झोपली येते. हां, झोपू दे, तिला नको उठवू. मला तिच्याबरोबर बोलायचं नाही. ॲक्च्युली मी फोन तुझ्याबरोबर बोलण्यासाठीच केला होता. ज्योती, प्लीज कन्फ्यूज होऊ नकोस. अगोदरच मोनिकाच्या मामामुळं माझ्याबद्दल बरेच गैरसमज पसरलेत आणि हे गैरसमज आपण दोघं भेटून बोलून दूर करूयात, प्लीज. हॅलो हॅलो ज्योती, हॅलो हॅलो, ऐकतेस ना? ऐकते. हे बघा मिस्टर कुणाल, तुमच्याबद्दल मी मुळीच विचार करत नाही. त्यामुळे माझ्या मनात तुमच्याविषयी कन्फ्युजन होण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदाच फोन केलाय आणि हा तुमचा पहिला आणि शेवटचा फोन असेल. ज्योती, पहिला आणि शेवटचा फोन. ओके.
हॅलो. हॅलो अवी. हां माधुरी, बोल ना. अवी, माझं बोलणं नीट ऐक. मी तुला आता एक ॲड्रेस लिहून देते, तो आधी लिहून घे. ओके. पप्पा इथे तुझ्या जॉबसाठी बोललेत. एक मिनिट, जस्ट होल्ड ऑन. हां बोल ना. महालक्ष्मी इंडस्ट्री. आणि हॅलो, हां उद्या सकाळी जाऊन त्यांना भेट. पेडणेकर साहेब भेटतील तिथे तुला. हां, पप्पांचं नाव सांग. ओके. माधुरी, थँक्स अ लॉट. आणि हॅलो, उद्या नक्की जाणार आहेस ना? विचार तर नाही ना बदलणार? नाही ग, नक्की जाईल. थँक्स अ लॉट. चल ठेवू. माधुरी, बोल ना. आता नको रे, जरा वातावरण तापलंय. म्हणजे काय झालं? उद्या सांगते ना भेटल्यावर. ठेवू. बाय. ओके, ठीक आहे, बाय, टेक केअर. माधुरीच्या बाबांनी तुला जॉबची ऑफर केली आहे, याचा अर्थ काय होतो कळतोय तुला? याचा अर्थ असा होतो की ते तुझ्यासाठी वशिला लावणार. म्हणजेच तू स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या टॅलेंटवर जॉब मिळवण्यासाठी अपात्र आहेत, असमर्थ आहेस, असा त्याचा अर्थ होतो. तू त्यांच्या या ऑफरचा अजिबात स्वीकार करू नकोस. पण तुझे बाबा मात्र एका कोपऱ्यात दूर हताशपणे बसलेले तुला दिसतील. कारण माझा मुलगा कुणाच्या तरी कुबड्यांच्या आधारावर उभा आहे, हे दृश्य मी पाहू शकणार नाही. कुणालचा फोन आला होता. तोच माझ्या मम्माचा बॉयफ्रेंड. आणि बाबा पुढे तो माझ्याशी फ्लर्टिंग सारखंच बोलत होता. अगं मग 2 लगावून नाही का द्यायच्या त्याला? आम्हाला सगळं समजलंय की त्यांनी 3 लाख रुपये हुंडा मागितलाय. ते तुम्ही असा घाईने निर्णय घेऊ नका. मी जमवतो ना काहीतरी. काय म्हणतेस? त्यात काय मोठं सगळं? तुलाही कळेल ना माझ्या गाण्यातली प्रगती. अरे बाबा, मोठा गायक हो, आपल्या घराण्याचं नाव काढ. 6 महिन्यात तुझी सॅलरी ना 24,000 तरी झाली पाहिजे. असं काहीतरी काम कर. काय ना 12,000 माझं काही भागणार नाही. सिलेक्शन झालं? नाही झालं सिलेक्ट. पार्शियालिटी, दुसरं काय? बालवयाची